सांगितलं नाहीस तू हे काम करतोयस आता? सर, हा सखदेव भागवत, सारंगच्या बायकोचा सख्खा भाऊ. ॲक्च्युली त्यांची फायनान्शियल कंडिशन अशी काही खास नाही आहे, थोडी कमीच आहे. त्यामुळे अशी छोटी मोठी कामं करावी लागतात त्याला. ऐश्वर्या मॅडम, हे काम छोटं नाही आहे आणि कोणतंही काम छोटं नसतं ही माझ्या आई बाबांची शिकवण आहे. कष्ट करण्यात कसली लाज आहे? आणि माझ्या दादाच्या खांद्यावर माझ्या घराची जबाबदारी आहे. एक जबाबदार पुरुष जेव्हा घर सांभाळतो ना, तेव्हा त्याच्या अंगावर पडेल ते काम करायला तो तयार होतो. पण घरच्यांना कोणासमोर हात पसरू देत नाही. त्यांची काळजी घेतो, त्यांचं पोट भरतो. आणि माझा दादाही तेच करतोय. घरात मोठा भाऊ असला ना की तो घराचा आधार असतो. माझा दादाही माझ्या घराचा आधार आहे आणि मला अभिमान आहे त्याचा. आणि त्याने हे काम केलं म्हणजे तो कमी नाही पडत. उलट कोणतीही लाज न बाळगता घरच्यांसाठी कोणतेही काम करण्याची तयारी दाखवणारा एक जबाबदार भाऊ आहे माझा. वा, अहो यांचं कौतुक करायलाच पाहिजे. अहो आपली बहीण एका श्रीमंत घरामध्ये म्हटल्यानंतर सुद्धा तिच्या जीवावर जगणारे असंख्य लोक मी पाहिलेली आहेत. आणि स्वतःच्या हिमतीवर काम करून जिद्दीनं स्वाभिमानानं जगणारी अशी माणसं दुर्मिळ. आम्हाला तुमचा अभिमानच वाटतो. सारंग सर, आमची कंपनी योग्य व्यक्तीबरोबर डील करतीये त्याची मला पूर्ण खात्री पटली आहे. थँक्यू. दादा, कुठे होतास? मी सकाळपासून फोन करते, फोन का नाही उचललास माझा? अगं कोणत्या तोंडाने फोन उचलू? तुझ्या या भावाचा किस्सा फाटकाय. ओवाळणीवरून काय देऊ मी तुला? आपू पण सकाळपासून बोलत होता कीकडे जाऊया, कीकडे जाऊया, पण माझी हिंमतच होत नव्हती बघ. दादा, तू असा विचार करतोयस? तू काय माझ्या पाठीशी उभा राहिलायस ना. उद्या मी संकटात असेल तर तू सगळी कामं बाजूला ठेवून माझ्यासाठी येशील. हे काय तुझं? पैसे नाहीयेत म्हणून येणार नव्हतं काय रे दादा? दादा कळलं? हा, नाही कळलं असेल ना तर मग तुझी बहीण तुला प्रत्येकाचं नातं किती वेगवेगळं असतं ना. काही वेळा दोन जणांना मिळून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीचा सुद्धा एकमेकांच्या कोऑर्डिनेशनने छान ताळमेळ साधता येतो. आणि काही वेळा दोन जण एक साधं ठिकाण सुद्धा ठरवू शकत नाहीत एकत्र. अगदी बरोबर. पण मला वाटतं जर प्रेम असलं ना तर ठिकाण कोणतंही असो, आपली माणसं सोबत असायला हवी. आणि जर मन जुळलेलं असेल तर बाकीच्या गोष्टी जुळायला वेळच लागत नाही. सावली खूप गुणी आहे, खूप समजूतदार आहे आणि समजून घेणं ही काही तडजोड नाहीये. समोरच्याच्या आनंदात आपला आनंद शोधणं ही एक कला आहे. वा, म्हणजे खरं तर इथे मी काउन्सिलिंग करायला आले होते तुमचं, पण खरं तर मीच तुमच्याकडनं 4 गोष्टी शिकून जाणार आहे आता. म्हणजे खरं तर कठीण परिस्थिती हे नातं तोडत नसते, उलट अशा परिस्थितीत नातं मजबूत होतं. आणि ह्याचं उत्तम उदाहरण आता तुम्ही दोघं. छान आहात, असेच राहा कायम. आणि सावली, थँक्यू फॉर दिस नॉलेज. स्वानंदीताई, माफ करा. तारा तुम्हाला जे काही बोलली ना तुम्ही मनाला लावून घेऊ नका. त्यांचा स्वभाव. नथिंग टेकन. तुला एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाही सावली. इट्स ओके. आणि खरं सांगू का, मी समहाऊ हे ऐकते सारखं. माझं लग्न नाही झालंय ना म्हणून कदाचित बोलून गेले असतील ते. इट्स ओके. किती समजूतदार आहात तुम्ही. विठुरायाने जशी माझी आणि सारंग सरांची भेट घडवून दिली आहे ना, तसंच तुम्हालाही अगदी समजूतदार नवरा मिळेल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन विठुरायाकडे. अगं लेकीला भेटण्यासाठी अचानक काय किंवा नियोजन पूर्ण काय, सगळं सारखंच.
तुझी काळजी वाटली ना म्हणून भेटायला. मला माहितीये तुम्हाला नक्कीच काहीतरी जाणवलं असेल म्हणून तुम्ही काळजीने भेटायला आलात. बोला काय झालं? बापासारखी आहेस अगदी, माणसाच्या मनातलं लगेच ओळखते नाही का. बर मुद्द्याचं सांगतो. बाळा तुझं सौभाग्याचं लेणं संकटात आहे. जे त्याला वाचवणारे हे 2 हात आहेतच, पण अजून 2 हात आहेत जे त्याला बर्बाद करतील ते याच घरात आहेत. म्हणून सारखं जीवाला गोर लागून राहतो. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? घरातलं कोणी? हे बघ सावली, मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं. तुझं अस्तित्व ना ह्या तुळशीसारखं आहे. तुळस कशी जन्मापासून आपल्या मरेपर्यंत सोबत असते, तेच नातं तुझं मेंदळ कुटुंबाशी आहे. तुझं अस्तित्व तुझ्यापेक्षा जास्त या घरासाठी गरजेचं आहे. काळजी घे. पण जगन्नाथजी, हे बघ, मी आत्ता एवढंच तुला सांगू शकतो, बाकीचं वेळ आल्यावर नक्की सांगेन. चल. निघू नका लगेच. जेवणाची वेळ झाली, जेवण करून जा ना. नाही ना वेडीच का ग, मला 2-3 महत्वाची कामं आहेत ती टाकली. म्हणजे आधी तुला भेटावं आणि मग ती करावी. जावं लागेल बाळा. अहो पण मी आज खीर बनवणार आहे. खीर? बर, आज काय विशेष? श्रावण महिना सुरू झालाय ना, म्हणून मला विठुरायाला आधी नैवेद्य दाखवायचा आहे, मग 5 लहान मुलांना जेवायला घालायचंय आणि मग मी जेवणार. बर. असा नियम असतो माझा प्रत्येक श्रावणी शनिवारी. आणि शिवाय सारंग सरांना पण खीर खूप आवडते, म्हणून तुम्ही खीर खाऊन जा. मी खाऊन गेलो असतो, पण मला खरंच 2 कामं महत्वाची आहेत, ती मला आधी करावी लागते. तू एक काम कर ना, मी खाणार नाही असं नाही, डब्यात भरून घरी पाठव ना. बरं मी पाठवून देईन. काळजी घे.